नोव्हेंबर 2024 ची महा टीईटी ज्यांनी दिलेली आहे पहा, त्याचा रिझल्ट आज डिक्लेअर झालेला आहे. काय करायचंय? महा टीईटी वेबसाईट वर जायचंय. त्यानंतर या ठिकाणी लॉग इन वर जायचंय. लॉग इन मध्ये उमेदवाराचे लॉग इन याच्यावर क्लिक करायचंय आणि या ठिकाणी युजर नेम टाकायचंय आणि युजर नेम टाकल्यानंतर तुमचा इथं पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी एंटर कॅप्चा हिअर. या पद्धतीनं या ठिकाणी लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर पहा, या ठिकाणी अर्जावरील माहिती भरा, परीक्षा फी भरा, अर्ज डाउनलोड करा, आक्षेप नोंदवा आणि अंतरिम निकाल. तर या ठिकाणी अंतरिम निकालवर क्लिक करायचंय. आता क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो निकाल पाहिजे तो या ठिकाणी असेल. पहा, तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, तर या ठिकाणी रिझल्ट दिलेला आहे. तर या ठिकाणी प्राप्त गुण मार्क्स ऑफ 10 91 आहेत, 91 मार्क्स आहेत आणि सेरा रिमार्क या ठिकाणी एलिजिबल म्हणजे पात्र आहे म्हणून आलेला आहे. तर या पद्धतीनं तुम्ही हा रिझल्ट पाहू शकताय आणि या ठिकाणी डाउनलोडचा ऑप्शन आहे. इथून तुमचा निकाल तुम्ही डाउनलोड करा आणि तो अशा पद्धतीनं डाउनलोड होऊन पहा. अंतरिम निकालाचे प्रसिद्धी पत्रक हे या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामध्ये काय सांगितलंय पहा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1-2 चा अंतरिम निकाल maha.tt.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. पहा, पेपर 1 व 2 साठी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल दिनांक 31/1/2025 रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून संकेतस्थळावर पाहता येईल. तर या पद्धतीने निकाल प्रसिद्ध झालेला आहे. आता पहा, जर गुण पडताळणी करायची असल्यास किंवा काही त्रुटीत आक्षेप तुम्हाला नोंदवायचे असल्यास तुम्हाला 1 फेब्रुवारी पासून ते 6 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला यावर आक्षेप नोंदवता येतील किंवा त्रुटी ज्या आहेत ते तुम्हाला निदर्शनास आणून देता येतील. मग त्यासाठी लॉग इन मधून ऑनलाईन पद्धतीने नोंदवता येईल. म्हणजेच अन्य मार्गाने आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या उमेदवारांनी आपले निवेदन 6/2/2025 पर्यंत या ठिकाणी ईमेल दिलाय पाठवावे. 6/2/25 नंतर प्राप्त झालेल्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी असे सांगितलंय. तर या पद्धतीनं रिझल्ट चेक करू शकताय. तुम्हाला वाटत आहे काही त्रुटी आहेत निकालामध्ये किंवा आक्षेप आहे तर या ठिकाणी हा ईमेल आयडी दिलेला आहे, त्यावर तुम्ही ईमेल ही करू शकताय. धन्यवाद.